श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार. मी सोलापूरची सीमा अभिवंत आहे आणि श्री परमज्योती भगवती भगवानांच्या अगाध कृपेने आमच्या आयुष्यात घडलेले 2 शक्तिशाली चमत्कार सांगण्यास मी भाग्यवान समजते. माझ्या पतींनी वर्ष 2000 वैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरी स्वीकारली. मात्र त्यावेळी हे पद कायमस्वरूपी नव्हते. अखेर 2008 ते कायमस्वरूपी कर्मचारी झाले. आता ते साधारण 42 लाख रुपयांच्या थकबाकीचा फरक मिळण्यास पात्र झाले होते. परंतु ही फरकाची रक्कम ज्यावर त्यांच्या कायदेशीर हक्क होता ती कधीच दिली गेली नाही. त्यांच्या बॉसने सतत अडथळे निर्माण केले. त्यांनी फाईल्स रोखून धरल्या, प्रक्रिया लांबणीवर टाकली आणि प्रत्येक पाऊल कठीण केले. आम्ही आरोग्य मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही गेलो, पण काहीच हालचाल झाली नाही. प्रत्येक दरवाजा बंद होता. या काळात आम्ही पूर्णपणे शरणागत झालो आणि श्री परमज्योती भगवती भगवानांना अत्यंत कळकळीने प्रार्थना केली. तसेच या यशासाठी हवनाचा दृढ संकल्प केला आणि मग एक दैवी कलाटणी मिळाली. बरोबर 1 महिन्यापूर्वी त्या त्रासदायक बॉसला त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आणि नवीन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारले. काही दिवसातच त्यांनी सर्व प्रलंबित कागदपत्रे मंजूर केली आणि विलंब न लावता मंत्रालयाकडे पाठवली. आता केवळ 42 लाख रुपयांच्या फरकाची रक्कम प्रक्रियेत नाही, तर त्याहूनही मोठा आशीर्वाद मिळाला आहे. माझ्या पतींना जुनी पेन्शन योजना देखील लागू केली गेली. जय बोलो ऐश्वर्य प्रदाता श्री अम्मा भगवान की जय. दुसरा चमत्कार आमच्या स्वप्नातील घरांशी संबंधित आहे. अनेक वर्षे आम्ही स्वतंत्र घराचा शोध घेत होतो. आमच्या आवडीचे आणि बजेटमधील स्वतंत्र घर न मिळाल्याने माझ्या पतींना अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेण्याचे ठरवले. मात्र एका स्वतंत्र बंगल्यासाठी प्रार्थना केली आणि तसे दृश्य डोळ्यासमोर ठेवले. प्रार्थनेप्रमाणेच आम्हाला 2 गुंठे जमीन मिळाली आणि आम्ही मुख्य रस्त्याच्या कडेला 4000 पेक्षा अधिक स्क्वेअर फूटचा प्रशस्त बंगला त्यांनी आम्ही बांधला. प्रिय श्री परमज्योती भगवती भगवानांना मी जशी कल्पना केली होती आणि स्वप्न पाहिले होते तसाच भव्य बंगला मला भेट दिल्याबद्दल खूप धन्यवाद. जय बोलो ऐश्वर्य प्रदाता श्री परमज्योती भगवती भगवान की जय.